संपूर्ण श्रीमद भगवद्गीता श्लोक अन्वयार्थासहित स्पष्टीकरण ऐकण्यासाठी सच्चिदानंदजी जाधव या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वते नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद भगवद्गीता श्लोक अन्वयार्थ आणि थोडक्यात स्पष्टीकरण. अध्याय पहिला. अथ प्रथमोध्यायः. पहिल्या अध्यायाची पूर्व पीठिका ही अशी आहे. पांडवांनी 12 वर्षाचा वनवास व 1 वर्षाचा अज्ञातवास संपवून जेव्हा प्रतिज्ञेप्रमाणे आपले अर्धे राज्य मागितले तेव्हा अर्धे राज्य तर सोडून द्या, दुर्योधनाने तीक्ष्ण सुईच्या अग्रावर मावेल इतकी जमीन सुद्धा युद्धा वाचून देण्याचे मान्य केले नाही. म्हणून पांडवांनी माता कुंतीच्या आज्ञेप्रमाणे युद्ध करण्याचे ठरविले. अशा प्रकारे पांडव आणि कौरवांचे युद्ध होणे निश्चित झाले आणि त्याप्रमाणे दोन्हीकडे युद्धाची तयारी सुरू झाली. महर्षी वेदव्यासांचे धृतराष्ट्रावर फार प्रेम होते. त्या प्रेमामुळे त्यांनी धृतराष्ट्राजवळ येऊन म्हटले की युद्ध होणे आणि त्यात क्षत्रियांचा भीषण संहार होणे अवश्यंभावी आहे. याला कोणीही टाळू शकत नाही. जर तुम्हाला युद्ध पाहण्याची इच्छा असेल तर मी तुम्हाला दिव्य दृष्टी देऊ शकतो, ज्यामुळे तुम्ही येथेच बसल्या ठिकाणी युद्ध चांगल्या रीतीने पाहू शकता. यावर धृतराष्ट्र म्हणाले की मी जन्मभर आंधळा राहिलो, आता आपल्या कुलाचा संहार पाहू इच्छित नाही, परंतु युद्ध कसे होत आहे याचा समाचार मात्र जरूर ऐकू इच्छितो. तेव्हा व्यासजी म्हणाले की मी संजयाला दिव्य दृष्टी देतो. त्यामुळे संजय संपूर्ण युद्धाला, संपूर्ण घटनांना, सैनिकांच्या मनात आलेल्या विचारांना सुद्धा जाणेल, ऐकेल, पाहिल आणि सर्व समाचार तुम्हाला सांगेल. असे म्हणून व्यासांनी संजयाला दिव्य दृष्टी प्रदान केली. निश्चित समयानुसार कुरुक्षेत्राच्या ठिकाणी युद्ध प्रारंभ झाले. 10 दिवस संजय युद्धस्थलातच होते. जेव्हा भीष्म पितामह बाणांच्या माऱ्यांनी रथाच्या खाली पडले गेले तेव्हा संजयाने हस्तिनापुराला जाऊन धृतराष्ट्राला हा समाचार सांगितला. हा समाचार ऐकून धृतराष्ट्राला अत्यंत दुःख झाले आणि ते शोक करू लागले. नंतर त्यांनी संजयाला युद्धाचे संपूर्ण वर्तमान ऐकविण्याविषयी म्हटले. भीष्म पर्वाच्या 24व्या अध्यायापर्यंत संजयाने युद्धाविषयीचे सर्व वर्तमान धृतराष्ट्राला सांगितले. महाभारतात एकूण 18 पर्व आहेत. या पर्वाच्या अंतर्गत अनेक अवांतर पर्वही आहेत. त्यापैकी भीष्म पर्वांतर्गत हे श्रीमद भगवद्गीता पर्व आहे, जे भीष्म पर्वाच्या 13व्या अध्यायापासून आरंभ होऊन 42व्या अध्यायामध्ये समाप्त होते. 25व्या अध्यायाच्या सुरुवातीला धृतराष्ट्र संजयाला विचारतात. धृतराष्ट्र उवाच. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. वैशंपायन आणि जन्मेजय यांच्या संवादांतर्गत धृतराष्ट्र संजय संवाद आहे आणि धृतराष्ट्र तसेच संजयाच्या संवादांतर्गत श्रीकृष्णार्जुन संवाद आहे. याचा अन्वय असा आहे. संजय
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकः च पांडवः एव किम अकुर्वत। अर्थ, हे संजय, धर्मभूमी कुरुक्षेत्रात एकत्र झालेले युद्धाचे इच्छुक माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनीही काय केले। संजयाचा जन्म गवलगण नावाच्या सुतापासून झाला होता। हे मुनीप्रमाणे ज्ञानी आणि धर्मात्मा होते। संजयो मुनी कल्पस्तु जज्ञे सुतो गवलगणात, हे धृतराष्ट्राचे मंत्री होते। याचं थोडक्यात स्पष्टीकरण असे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, कुरुक्षेत्रात देवतांनी यज्ञ केला होता। कुरु राजानेही येथे तपश्चर्या केली होती। यज्ञादी धर्ममय कर्मे झाल्याने आणि कुरु राजाची तपोभूमी असल्याने या ठिकाणाला धर्मभूमी कुरुक्षेत्र म्हटले गेले आहे। या ठिकाणी धर्मक्षेत्रे आणि कुरुक्षेत्रे पदात क्षेत्र शब्द देण्यात धृतराष्ट्राचा अभिप्राय असा आहे की ही आपली कुरुवंशीयांची भूमी आहे। ही केवळ युद्धभूमीच नाही तर तीर्थभूमीही आहे। या ठिकाणी मनुष्य जिवंतपणी पवित्र कर्मे करून आपले कल्याण करून घेऊ शकतो असा विचार करून, तसेच श्रेष्ठ पुरुषांची संमती घेऊनच लौकिक आणि पारलौकिक लाभ व्हावा या दृष्टीने ही भूमी युद्धासाठी निश्चित केली गेली। संसारात प्रामुख्याने भूमी, धन आणि स्त्री या 3 वस्तूसाठीच लढाया होतात। या 3 पैकी राजे लोक मुख्यतः भूमीसाठी आपसात लढतात। येथे कुरुक्षेत्रे पद देण्याचे तात्पर्य सुद्धा जमिनीला धरूनच आहे। कुरुवंश म्हटला की धृतराष्ट्र आणि पांडूचे पुत्र त्यात येतातच। दोन्हीही कुरुवंशी असल्याने कुरु राजाच्या भूमीवर अर्थात कुरुक्षेत्रावर दोघांचाही समान हक्क होतो। म्हणून कौरवांनी पांडवांना भूमी न दिल्यामुळे दोघेही जमिनीकरता युद्धासाठी आले आहेत। जरी आपली भूमी असल्यामुळे दोघांसाठी कुरुक्षेत्र हे पद योजने युक्तिसंगत आणि न्यायसंगत असले तरीही आमची सनातन वैदिक संस्कृती अशी विलक्षण आहे की कोणतेही कार्य करावयाचे असेल तर ते धर्माला अनुसरूनच केले जाते। युद्धात मरणाऱ्यांचा उद्धार व्हावा, कल्याण व्हावे म्हणून युद्धासारखे भयंकर कार्य सुद्धा धर्मभूमीमध्ये, तीर्थभूमीमध्ये केले जाते। म्हणून या ठिकाणी कुरुक्षेत्राबरोबर धर्मक्षेत्रे पद आलेले आहे। येथे सुरुवातीला धर्मपदाने आणखी एक गोष्ट ज्ञात होते। जर सुरुवातीच्या धर्मपदातील धर ही अक्षरे घेतली आणि 18व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकातील मम या पदातील म हे अक्षर घेतले तर धर्म शब्द तयार होतो। म्हणून संपूर्ण गीता धर्माच्या अंतर्गत येते। अर्थात धर्माचे पालन झाल्यास गीतेच्या सिद्धांताचे पालन होते आणि गीतेच्या सिद्धांतानुसार कर्तव्य कर्म करण्याने धर्माचे अनुष्ठान होते। या धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे पदातून सर्वांनी हाच बोध घेतला पाहिजे की कोणतेही कर्म धर्माला अनुसरूनच करावे। प्रत्येक कार्य सर्वांच्या हिताच्या दृष्टीनेच केले पाहिजे, केवळ आपल्या सुख आरामाच्या दृष्टीने नव्हे। आणि कर्तव्य अकर्तव्य याविषयी शास्त्राचा विचार समोर ठेवला पाहिजे। समवेता युयुत्सवः, अनेक राजांनी वेळोवेळी समजावून आणि संधी करण्याचा प्रस्ताव ठेवूनही दुर्योधन तडजोड करण्याला मुळीच तयार झाला नाही। एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने सांगूनही माझ्या दुर्योधनाने स्पष्ट म्हटले की युद्धा वाचून मी पांडवांना तीक्ष्ण सुईच्या अग्रावर मावेल इतकीही जमीन देणार नाही। यावद्धी तीक्ष्णया सूच्या विद्येदग्रेने केशव तावदप्य परित्याजम भूमेर्न पांडवान प्रती। म्हणून नाईलाजाने पांडव सुद्धा युद्ध करण्यास तयार झाले। अशा प्रकारे माझे पुत्र
आणि पांडूचे पुत्र हे दोन्ही सैन्यासमवेत युद्धाच्या इच्छेने एकत्र झाले आहेत. दोन्ही सैन्यांना युद्धाची इच्छा होती, परंतु दुर्योधनाच्या मनात युद्धाची इच्छा विशेष बलवत्तर होती. त्याचा मुख्य उद्देश राज्यप्राप्तीचाच होता. मग ती राज्यप्राप्ती धर्माने हो अथवा अधर्माने हो, न्यायाने अथवा अन्यायाने, विहित पद्धतीने अथवा निषिद्ध पद्धतीने, कोणत्याही प्रकारे का होईना राज्य मिळाले पाहिजे असा त्याचा भाव होता. म्हणूनच दुर्योधनाचा पक्षच विशेष रूपाने युयुत्सु अर्थात युद्धाची इच्छा असलेला होता. पांडवांची धर्मावर निष्ठा होती. कोणत्याही प्रकाराने जीवन निर्वाह करू, पण धर्माविरुद्ध आचरण करणार नाही आणि धर्मात बाधा होऊ देणार नाही, याच भावनेने युधिष्ठिर महाराज युद्ध करू इच्छित नव्हते. परंतु ज्या माता कुंतीच्या आज्ञेने त्यांनी आपल्या चारही बंधूसह द्रौपदीशी विवाह केला होता, त्या मातेच्या आज्ञेनेच धर्मराज युद्धाला प्रवृत्त झाले आहेत. माता कुंती फारच सहनशील वृत्तीची होती. कष्ट टाकून सुख, आराम, राज्य इत्यादीची इच्छा त्यांच्या मनात नव्हती. तीच एक अशी विलक्षण माता होती की जिने भगवंताकडून विपत्तीचेच वरदान मागितले होते. तिच्यात सुख लोलुपता नव्हती, परंतु तिच्या मनात दोन गोष्टीविषयी फार दुःख होते. पहिली गोष्ट, राज्यासाठी कौरव पांडव आपसात का लढेनात, काही का करेनात, पण माझ्या आवडत्या पुत्रवधू द्रौपदीला या दुर्योधनादी दुष्टांनी सभेमध्ये नग्न करण्याचा प्रयत्न केला, अपमानित केले, असा घृणास्पद प्रयत्न करणे मानवता नव्हे. ह्या गोष्टीने माता कुंतीला अत्यंत वाईट वाटले. दुसरी गोष्ट, भगवान श्रीकृष्ण पांडवांकडून संधीचा प्रस्ताव घेऊन हस्तिनापूरला आले, त्यावेळी दुर्योधन, दुःशासन, कर्ण, शकुनी इत्यादींनी भगवंताला पकडून कैद करण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट ऐकून कुंतीला हा विचार आला की आता या दुष्टांना लवकरच नष्ट केले पाहिजे, कारण त्यांच्या जिवंत राहण्याने यांचे पाप वाढतच जाईल, त्यामुळे यांचे फार नुकसान होईल. याच दोन कारणाने माता कुंतीने पांडवांना युद्धासाठी आज्ञा दिली होती. अर्थात केवळ आईची आज्ञा पालन करणे हाच धर्म समजून धर्मराज युद्धाला तयार झाले आहे. तात्पर्य, दुर्योधनादी तर राज्याच्या इच्छेने युद्धाला तयार झाले होते, परंतु पांडव धर्मपालन करण्यासाठी युद्धाला तयार झाले होते. मामकः पांडवाश्चैव, पांडव धृतराष्ट्राला आपल्या वडिलांचे ज्येष्ठ बंधू असल्यामुळे वडिलांप्रमाणे मानत होते आणि त्यांच्या आज्ञेचे पालन करीत होते. धृतराष्ट्राने अनुचित आज्ञा दिली तरी पांडव उचित अनुचिताचा विचार न करता त्यांची आज्ञा पाळत होते. म्हणून येथे मामकः पदाच्या अंतर्गत कौरव आणि पांडव हे दोन्हीही येतात. तरीही पांडवाहा वेगळे पद देण्याचे तात्पर्य धृतराष्ट्राचा आपल्या पुत्रांत आणि पांडुपुत्रांत समभाव नव्हता. ते पक्षपात करीत असत. त्यांना आपल्या पुत्रांविषयी मोह होता. ते दुर्योधनादिकांना तर आपले मानत असत, पण पांडवांना आपले समजत नसत. म्हणून त्यांनी आपल्या पुत्रांसाठी मामकः आणि पांडुपुत्रांसाठी पांडवाहा पदाचा प्रयोग केला आहे. कारण जे भाव अंतःकरणात असतात तेच सहसा वाणीतून बाहेर प्रगट होतात. या आपपर भाव वृत्तीमुळेच धृतराष्ट्राला आपल्या कुलाच्या संहाराचे दुःख भोगावे लागले. यापासून प्रत्येक मनुष्याने असा बोध घ्यावा की त्याने आपल्या घरात, गल्लीत, गावात, प्रांतात, देशात, संप्रदायात आपपर भाव अर्थात हे आपले आहेत आणि ते दुसरे आहेत असा भाव ठेवू नये. कारण द्वैत भावनेनेच आपसात प्रेम स्नेह राहत नाही, तर कलह निर्माण होतात. येथे पांडवा हा पदाबरोबर एव पद देण्याचे तात्पर्य असे आहे की पांडव तर फार धर्मात्मा आहेत, म्हणून त्यांनी युद्ध करावयास नको होते, परंतु तेही युद्धासाठी रणभूमीत उतरले, तर मग त्यांनी तेथे येऊन काय केले. मामकः आणि पांडवाः
यांपैकी पहिल्या पदाचे उत्तर संजय दुसऱ्या श्लोकापासून 13व्या श्लोकापर्यंत देतील. ते असे की आपला पुत्र दुर्योधनाने पांडवांचे सैन्य पाहून द्रोणाचार्यांच्या मनात पांडवाविषयी द्वेष निर्माण होण्यासाठी द्रोणाचार्यांजवळ जाऊन त्यांना पांडवांच्या प्रमुख सेनापतींची नावे सांगितली. त्यानंतर दुर्योधनाने आपल्याकडील प्रमुख सेनापतींची नावे सांगून त्यांच्या युद्धकलेमधील नैपुण्याची प्रशंसा केली. दुर्योधनाला खुश करण्यासाठी भीष्माचार्यांनी दीर्घ स्वरात आपला शंख वाजविला. ते ऐकून कौरव सैन्याने शंख व इतर रणवाद्य वाजविली. त्यानंतर 14व्या श्लोकापासून 19व्या श्लोकापर्यंत पांडवा या पदाचे उत्तर देतील की रथामध्ये बसलेल्या पांडवांच्या पक्षाकडील भगवान श्रीकृष्णांनी आपला शंख वाजविला. त्यानंतर अर्जुन, भीम, युधिष्ठिर, नकुल, सहदेव इत्यादींनी आपापले शंख वाजविले, ज्याच्या नादाने ध्वनीने दुर्योधनाच्या सैन्याची हृदये विदीर्ण झाली. त्यानंतर पांडवांची हकीकत सांगत 20व्या श्लोकापासून संजय श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये झालेल्या संवादाचा प्रसंग वर्णन करतील. किम कुरुवत. किम या शब्दाचे 3 अर्थ होतात: विकल्प, निंदा आणि प्रश्न. युद्ध झाले किंवा नाही असा विकल्प तर येथे घेतला जाऊ शकत नाही, कारण युद्ध सुरू होऊन 10 दिवस झाले आहे आणि भीष्माचार्यांना रथावरून खाली पाडल्यानंतर संजय हस्तिनापुर येऊन धृतराष्ट्राला तेथील कुरुक्षेत्रावरील घटना सांगत आहेत. माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी हे काय केले की ज्यामुळे ते युद्ध करू लागले? त्यांनी युद्ध करावयास नको होते, अशी निंदा किंवा अथवा आक्षेप सुद्धा येथे घेतला जाऊ शकत नाही, कारण युद्ध तर चालूच होते आणि धृतराष्ट्राच्या मनात सुद्धा आक्षेपपूर्वक विचारण्याची भावना नव्हती. येथे किम शब्दाचा अर्थ प्रश्न असाच घेणे योग्य वाटते. धृतराष्ट्र संजयापासून निरनिराळ्या प्रकारच्या लहान मोठ्या घटना क्रमवार, विस्तारपूर्वक आणि योग्य प्रकारे जाणून घेण्यासाठीच प्रश्न करीत आहेत. परिशिष्ट भाव असा आहे: माझे पुत्र मामकः आणि पांडूचे पुत्र पांडवः या मतभेदानेच राग द्वेष उत्पन्न झाले. त्यामुळे युद्ध झाले, चलबिचल झाली. धृतराष्ट्र यांच्या अंतःकरणात उत्पन्न झालेल्या रागद्वेषाचे फळ हे झाले की 100चे 100 कौरव मारले गेले, परंतु पांडव एक सुद्धा मारला गेला नाही. जसे दही घुसळतात तर त्यात चलबिचल निर्माण होते, त्यामुळे लोणी निघते. तसेच मामकः आणि पांडवः अशा भेदाने निर्माण झालेल्या चलबिचलने अर्जुनाच्या मनात कल्याणाची अभिलाषा जागृत झाली, त्यामुळे भगवद्गीता रूपी लोणी निघाले. तात्पर्य हे झाले की धृतराष्ट्राच्या मनात झालेल्या चलबिचलने युद्ध निर्माण झाले आणि अर्जुनाच्या मनात झालेल्या चलबिचलने गीता प्रगट झाली. आता पुढील श्लोकामध्ये धृतराष्ट्राच्या प्रश्नाला उत्तर देण्यास संजय सुरुवात करतील, ते आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. कुंडलीक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय.